तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जर कोणाला वाटत असेल की बाबा मी स्ट्राईक चालू आहे तरी पण ट्रिपा मारतोय, तर हे मित्रांनो सरासर चुकीचं आहे। मला एक कमेंट आली होती की स्ट्राईक चालू आहे, तुम्हाला माहिती नाही का तुम्ही ट्रिप मारताय। तर ते काल जे व्हिडिओ टाकला होता मित्रांनो मी गावाकडे आलो आहे मित्रांनो, ते मी रील टाकल्या होत्या। बाकी मी काही मित्रांनो गाडी वगैरे चालवत नाही। हे बघा, हे माझं गाव आहे तिकडे खाली, मी वर आलो आहे डोंगरावर। हे बघू शकता तुम्ही, मस्त फ्रेश इकडं 5G नेटवर्क आहे, गावामध्ये 4G नेटवर्क भेटते, त्यामुळे मी थोडं इकडं वर आलो आहे। बाकी गाडी वगैरे मित्रांनो आपण चालवत नाही। थोडं आपण स्ट्राईकबद्दल बोलणार आहे मित्रांनो आज, एक मिनटं। तर मित्रांनो विषय कसा आहे ना, स्ट्राईक जे चालू आहे ना 15 जुलैपासून, तर मी याच्यावर ह्या 3 दिवसामध्ये एक पण व्हिडिओ टाकला नाही। कारण की विषय कसा आहे ना मित्रांनो, स्ट्राईक आहे हे मला मान्य आहे, पण मी 15 तारखेला पुण्यामध्येच होतो। मी 16 तारखेला आलोय गावाकडं, काल आलोय, 17 तारखेला व्हिडिओ बनवतोय। तर मी बघितले मित्रांनो, जवळपास 30-40% गाड्या चालू होत्या। म्हणजे 50-60% लोक, कोणी मुंबईला गेलं होतं, कोणी घरी थांबलं होतं, पण 30 ते 40% गाडी पुण्यामध्ये चालू होत्या। आणि परत रिक्षा पण चालू आहे। तर कसं आहे, लोकांना थोडा त्रास झाला आहे, असं नाही मी त्रास झाला म्हणत नाही, लोकांना त्रास झाला आहे। पण स्ट्राईक कशाला म्हणते मित्रांनो, की सगळेच घरी थांबले पाहिजे। कारण की जर आता 30-40% लोक चालवते आणि प्रतीक्षा पण चालू आहे, म्हणजे लोकांना प्रश्न, म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ना। तर विषय कसा आहे ना, स्ट्राईक जर ठेवायची असेल तर मग त्यासाठी तुम्ही काहीतरी असं करा की बाबा सगळे लोक गाड्या घरी ठेवतील। आता तिकडं निर्णय लागायचाच आहे, पण हे कंपन्यानं हे असं बऱ्याचदा झालंय, म्हणजे खूप वेळा असं कोणतरी समोर आले आणि स्ट्राईक वगैरे केले 2-4 दिवस, ठीक आहे, ते मग ॲक्सेप्ट करून त्यांनी रेट वगैरे दिले आणि मग परत ते रेट काय आहे ना, जसे आहे तसेच देतात। ते हे कंपन्यानं मित्रांनो एवढ्या हुशार आहेत ना, त्यांच्याकडे एवढ्या म्हणजे नंबर ऑफ गाड्या झाल्या आहेत त्यांच्याकडं, म्हणजे प्रमाणाने एवढ्या गाड्या झाल्या, तर त्यांच्या मनानं काही पण सूत्र हलवतात। पण विषय कसा आहे ना, मला काय वाटतं, जर स्ट्राईक जर ठेवायची असेल ना, तर मग असं काहीतरी करा की सगळं रिक्षा बंद करा आणि टोटल 4 व्हीलर बंद असल्या पाहिजे। त्या दिवशी 15 तारखेला मी खूप सारे व्हिडिओ पण बघितले, काय 4 व्हीलर फोडल्या पण आणि काय ड्रायव्हर लोकांना मारले पण। आता काय ड्रायव्हर लोक असे पण बोलत होते की आम्हाला माहीत नाही स्ट्राईक आहे, पण हे सरासर खोटं आहे, सगळ्याला माहीत होते। कारण की 8 दिवसापूर्वीच सगळ्या गाड्यावर मार्केटिंग चालू होती, पोस्टर लावून होतं 15 जुलैला आपल्याला आझाद मैदानाला जायचं आहे, सगळं बंद असणार। तरी पण सगळे ड्रायव्हर भाऊ जे पण बाहेर निघताय ना, त्यांना वाटतं की चला आज सगळं बंद आहे, रेट भेटणार, तर आपण 5-7 हजार रुपये एका दिवसाला कमवू। मी अशी पण एक न्यूज ऐकली की केशवनगरमध्ये कोणतरी काल ड्रायव्हरनं 5,000 रुपये केले, तर त्याचे ड्रायव्हर लोकांनी सगळे ते इन्कमच घेऊन टाकली 5,000 रुपये। तर मला काय म्हणायचं ना, हे जे चाललंय ना, हे सगळे आपल्यासाठी चाललंय, तर तुम्ही एकी ठेवा ना, मला ड्रायव्हर लोकांना हे सांगायचे। आता हे बघा, माझं तर काम होतं, जेन्युइन काम होतं गावाकडं, मी आलोय गावाकडं। तर असं तुम्ही गावाकडं जा, तुमचे कुठले तरी प्लॅन काहीतरी काढा, तुम्ही जावा आणि चालू नका गाडी। म्हणजे त्या कंपनीला पण थोडं, जसं ती कंपनी आपल्याला त्रास देते, कधी कधी 20 किलोमीटरला 600 रुपये देते आणि कधी कधी 20 किलोमीटरला 250 रुपये पण देते। तर तुम्ही पण त्या कंपनीला थोडा त्रास द्या ना। काही लोक मस्त खुशाल आपल्या गाड्या काढते आणि ट्रिपा मारते, आपले पैसे करून घेते, पण असं नका करू मित्रांनो। जर स्ट्राईक असेल तर सरासर सगळ्यांनी बंद ठेवा, चालू नका ठेवू। आणि परत एक लेटेस्ट न्यूज आहे मित्रांनो, मुंबईचे एक ड्रायव्हर आहे कुठले तरी, त्यांनी नाही का सुसाईड केली, कारण की त्यांचे कुठले तरी EMI पेंडिंग होते। सॉरी, म्हणजे त्यांचे कितीतरी EMI पेंडिंग होते आधीच, आणि परत आता हे स्ट्राईक झाले, गाडी बंद राहते, तर ते सतत सारखं 7-8 दिवसापासून डिप्रेशनमध्ये होते आणि परत ही गाड्या बंद झाल्या, त्यामुळे त्यांनी सुसाईड केली। तर संघटनेला पण मला एवढं सांगायचं, जे काय ते निर्णय लवकरात लवकर घ्यावा आणि परत बिझनेस लोकांना चालू करू द्यावं, असं मला वाटतंय। कारण की काही लोकांचे फक्त गाड्यावरच नाही का पोट, म्हणजे जे आपले कमवतात गाड्यावर, त्याच्यावरच सगळं पोट आहे। तर कोणाला हप्ता भरायचा असतो, कोणाचे पैसे द्यायचे असतात, तर असं आपापलं टार्गेट ठेवून सगळे काम करतात। तर मला वाटतं की जे काय निर्णय घ्यायचे ते लवकर निर्णय घ्यावा। मला वाटत नाही पण काही फरक पडणार म्हणून या कंपन्यांना, मला असं वाटतं पर्सनली। पण आता काय निर्णय लागते आपण बघू शेवटी। पण एक आणखी आहे मित्रांनो, ती जे रॅपिडो बाईक टॅक्सी आहे ना, बाईक टॅक्सी जर चालू झाली तर मग काही खरं नाही मित्रांनो, रिक्षावाल्याचं आणि कॅबवाल्याचं। कारण की
जर कोणाला 15 मिनटं 30 मिनटं ट्रॅव्हल करायचं आहे तर तो कशाला 200-300 रुपये देईल, तो 100 रुपये 80 रुपये देऊन बाईकवर ट्रॅव्हल करेल ना. तर बाईक टॅक्सी पण आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. हे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तर कुठल्याच ड्रायव्हर लोकांनी म्हणजे असं कोणाला पण असं प्रेमाने समजून सांगा की भाऊ तू गाडी चालवू नको वगैरे, पण असं कुठल्या गाडीचं नुकसान करू नका, कुठल्याच्या गाड्या म्हणजे असं फोडू नका आणि त्यांना मारू नका. हे असं मला वाटतं की त्यांना थोडं समजून सांगा. कारण की आणि काही काही लोकांना खरंच जेन्युइन माहीत नाही बरं का. ज्यांनी आता 8 दिवसापूर्वी गाडी घेतली त्यांची कोणासोबत कॉन्टॅक्टच नाही. ज्यांनी 4 दिवसापूर्वी गाडी घेतली त्यांना कोणाशी कॉन्टॅक्टच नाही ना, म्हणजे माहिती नाही. हां असते त्यांचं मित्र असेल कोणाकोणाचं, पण खरंच काही काही लोकांना जेन्युइन माहिती नव्हतं 15 तारखेला, पण 16 तारखेला तरी सगळ्याला माहीत होते. कारण की बऱ्याच जागी गाड्या अडवत होते. तरी पण लोकांनी गाड्या काढल्या, पण मला वाटतं हे चुकीचं आहे. सपोर्ट करा तुम्ही 2-3 दिवस सारखं, त्यानंतर गाडी परत रोडवर येणारच आहे. जे काय निर्णय आहे ते लवकर कळू द्या, मला हे सांगायचं आहे. आणि हे कसं आहे मित्रांनो, त्या कंपन्याला पण माहीत आहे, कंपन्याला माहीत आहे की ह्यांची एकी नाही आहे. विषय कसा आहे ना, आता खूप साऱ्या संघटना आहेत, त्या संघटनेवाले ड्रायव्हर म्हणतात की आम्ही गाडी चालवतो, कोणी हे म्हणतात की गाडी चालवू नका. म्हणजे असं क्लिअर नाही ना लोकांना की किती दिवस स्ट्राईक असणार आहे. कोणतरी गाडी आणते चालवते, कोणतरी गाडी फोडणार, नुकसान करणार आणि परत ते नुकसान झाल्यावर मग ते रिपेअर करा, इन्शुरन्स हे ते करा, गाडी घरी लावा. मग एवढं त्रास घेतल्यापेक्षा मग मला हेच म्हणायचं मित्रांनो, आणखी 1-2 दिवस घरी थांबा. पण त्यानंतर मला हे सांगायचं की लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण की ड्रायव्हर लोकांचा खूप लॉस होत आहे. हे मी मान्य करतो, रेट वगैरे कमी आहे, पण कसं आहे ना, सगळ्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कोणी कोणी जास्त एक्स्ट्रा मेहनत करून अर्निंग करून घेते आणि कोणी कोणी चांगल्या रेटच्या ट्रिपा घेते. आणि ओला उबेरच्या बिझनेसमध्ये मी मित्रांनो 5-6 महिन्यापासून करतोय ना, हे पूर्ण माइंड गेम आहे. आपल्याला कुठली ट्रिप घ्यायची कुठली नाही ते बरोबर कंपनी ट्रिप देत असते. आणि आपल्यावर आहे, तुम्ही कमी रेटच्या ट्रिप घेत गेल्या तर तुम्हाला कमी रेटच्या ट्रिप देणार कंपनी. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला ट्रिप कशी घ्यायची, बिझनेस कसा करायचो. तुम्हाला कंपनीने 100 रुपये ट्रिप टाकली तर तुम्हाला कंपनी सांगत नाही की तुम्ही ती ट्रिप घ्याच. तुम्ही थांबा 5 मिनटं 15 मिनटं अर्धा तास दुसरी ट्रिप घ्या. हे आपल्या मनावर आहे, बिझनेस कसा करायचा, किती किलोमीटरमध्ये किती रुपये करायचे, किती CNG मध्ये किती रुपये करायचे. कारण की सगळ्यांची काम करण्याची टेक्निक मित्रांनो हे वेगळी वेगळी आहे. त्यामुळं कोणी कसं काम करते. आता मला माहिती आहे की आता माझा 4-5 दिवस लॉस झाला आहे की बिझनेस कसा कव्हर करायचा आहे, कोण कसा कव्हर करतोय. आता सगळ्यांना बिझनेस कव्हर करावा लागेल तर मला हेच सांगायचं आहे. कोणी पण सगळे आपल्यासाठीच करते हे मला माहीत आहे, पण लवकरात लवकर निर्णय घेणे खूप गरजेचं आहे. कारण की मुंबईला एक घटना घडली, एका ड्रायव्हर भावानं सुसाईड केली. जरी असंच चालू राहिलं तर आणखी केसेस व्हायला वेळ लागणार नाही. कारण की बऱ्याच लोकांचं फक्त गाडीवरच खर्च चालतोय. त्याच्यामध्ये लोकांना EMI भरायचे, गाडीची सर्व्हिसिंग, मेंटेनन्स, घरचा खर्च, परत बऱ्याच लोकांना द्यायचं असते याला त्याला, सगळं गाडीवर चालू आहे. मला वाटत नाही की कुठले ड्रायव्हर लोक आणखी 1-2 दिवसापेक्षा जास्त थांबणार. तर जे काय आहे ते लवकर निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटते. कारण की जे पण ड्रायव्हर लोक आहेत ना, सगळे गरीब आहेत, आपलेच मित्र आहेत, आपलेच भाऊ आहेत, सगळे आपल्यासारखे आहे. सगळ्यांकडे असे म्हणजे नाही का पैसे असतात, खूप सारा पैसा असता, तर त्यांनी आज रोडवर येऊन गाड्या चालवल्या नसत्या. ज्याच्याकडे पैसा आहे तो कशाला येलो प्लेटची गाडी घेऊन रोडवर चालवणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर मित्रांनो निर्णय घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं की ठीक आहे, आणखी 1 ते 2 दिवस तुम्ही 18-19 तारखेपर्यंत वाट बघा काय होते. त्यानंतर मग गाडी काढावं लागणार आहे. आणि मित्रांनो मी काही गाडी वगैरे चालवत नाही बघा, मी गावाकडे आलो आहे, मस्त निवांत हिरवगार डोंगरावर बसलो आहे, फ्रेश वातावरण आहे, कशाचंच टेन्शन नाही आहे. तर मी पण पुण्याला येणारच आहे 19-20 तारखेला.